जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय स्टुडंट, हाऊ आर यू. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील जो काही 6 नंबरचा प्रॉब्लेम होता तो सविस्तर आपण सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील म्हणजे जो काही 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सॉल्व्ह करणार आहे. त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. चला तर मग, From the following transaction of receipts and payment account of Pawan Putra Hanuman Vyayamshala, Parbhani, and the adjustments given, you are required to prepare income and expenditure account and the balance sheet as on 31st March 2019. संस्था कोणती दिलेली आहे बघा आपल्याकडं, पवन पुत्र हनुमान व्यायामशाळा, एक व्यायाम मंडळ संस्था दिलेली आहे. ॲडजस्टमेंट प्रॉब्लेमच्या खाली तुम्हाला दिलेले आहेत बघा, कोणत्या इयरचं इन्कम अँड एक्सपेंडिचर प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019, म्हणजे आपलं करंट इयर कोणतं असणार आहे, 2018 to 19. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याकडे दिलेलं आहे बघा. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2019. इयर आपलं कोणतं असणार आहे, करंट इयर लक्षात घ्या, 2018 to 2019. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की रिसिप्ट साईड काय दर्शवत असते, तर इन्कम किंवा लायबिलिटी दर्शवित असतात. नेक्स्ट, पेमेंट साईड काय दर्शवत असते, तर एक तर एक्सपेन्सेस तो पॉइंट असणार आहे किंवा असेट असणार आहे. सर्वात आधी आपण रिसिप्ट साईड बघू. टू बॅलन्स ब्रॉट ऑन, कॅश इन हँड किती दिलेला आहे, 5000. त्यानंतर पेमेंट साईटला दिलेला आहे बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हे काय असणार आहेत, क्लोजिंगचे असणार आहेत. हे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईटला दर्शवित असतो. मात्र रिसिप्ट साईटला जो पहिला पॉईंट दिला असतो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, हा काय असणार आहे, ओपनिंगचा असणार आहे. त्यामुळं मागील वर्षाचा तो फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळं हा आपण बॅलन्स शीटमध्ये किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दर्शवित नाही. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टू सबस्क्रिप्शन. या ठिकाणी करंट इयरचे म्हणजे आपलं करंट इयर कोणतं आहे मी सांगितलं आहे, 2018 to 2019. त्यामुळे सबस्क्रिप्शन आपल्याकडं करंट इयरचे देखील दिलेले आहेत, 2018 to 2019. किती दिलेले आहेत, 18,000. हे कोणत्या साईटला जातील, तर इन्कम साईटला जातील. नेक्स्ट, सबस्क्रिप्शन 2019 to 20 म्हणजे नेक्स्ट इयरचे या ठिकाणी दिलेले आहेत 410. हे कोणत्या ठिकाणी जातील बघा, लायबिलिटी साईटला इफेक्ट जाईल याचा, 410. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टू डोनेशन. ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट दिलेलं आहे त्या पॉईंट्सना आपण अगोदर टिकमार्क करून घ्यायचे. टू डोनेशन कोणत्या साईटला जाईल, इन्कम, आय मीन्स इन्कम. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टू रिसिप्ट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5400, हा पॉईंट देखील इन्कम साईटला जाईल. टू इंटरेस्ट 400 दिलेले आहेत, हा देखील पॉईंट इन्कम साईटला जाईल. टू एंट्रन्स फीज, एंट्रन्स फीजला या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा, 5 नंबरची ॲडजस्टमेंट दिली आहे, त्यामुळे त्या पॉईंटला पण टिकमार्क करून घ्यायचे आहे. तोही पॉईंट कोणत्या साईटला जाईल, तर इन्कम साईटला जाईल. ज्या पॉईंटना ॲडजस्टमेंट आहे त्या पॉईंटच्या खाली 1-2-3 लाईन सोडाव्या लागतील, याचा अंदाज तुम्हाला आत्तापर्यंत आला असेल. नेक्स्ट साईड आहे ती म्हणजे पेमेंट साईड. बाय सॅलरीज, याही पॉईंटला ॲडजस्टमेंट दिलेले आहे बघा, 2nd नंबरची ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेले आहे, आउटस्टँडिंग सॅलरी. तोही पॉईंट कोणत्या ठिकाणी जाणार आहे, एक्सपेन्सेस. बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, हाही पॉईंट एक्सपेन्सेस साईटला जाणार आहे, कोणतीही ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली नाही आहे. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस आहे. बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, एक्सपेन्सेस आहे. बाय रेंट, एक्सपेन्सेस साईटला जाईल. बाय इन्व्हेस्टमेंट, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटला ॲडजस्टमेंट दिलेले आहे बघा 6 नंबरची, त्याही पॉईंट्सला आपण टिकमार्क करून घ्यायचे. कोणत्या साईटला इन्व्हेस्टमेंट जाईल, एक प्रकारची असेट आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईटला इन्व्हेस्टमेंट आपल्याला दर्शवावे लागतील. नेक्स्ट आहे तो म्हणजे बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, एक्सपेन्सेस आहे. बाय पोस्टेज, एक्सपेन्सेस साईटला जाईल.
बाय फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेली आहे संस्थेनं बँकेमध्ये, त्यामुळे ती संस्थेची संपत्ती आहे. कोणत्या साईटला जाईल तर असेट साईटला जाईल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंगचे बॅलन्सेस आहेत, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे कोणत्या साईटला जातील तर असेट साईटला. दोन्ही बॅलन्स आपल्याला दर्शवावे लागतील. विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हे सर्व पॉईंट्स म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट साईड अगोदर इन्कम अँड एक्सपेंडिचर साईटला ट्रान्सफर करून घ्यायचे अगोदर. नेक्स्ट बघा, ॲडजस्टमेंट आपण सुरुवातीला बघूया. आय होप सर्व पॉईंट्स तुम्ही माझ्याबरोबरच नोंदवून घेतलेले असावेत. फर्स्ट आहे ॲडजस्टमेंट, ती म्हणजे देअर आर 500 मेंबर्स पेईंग ॲन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ 50 ईच. ॲक्च्युली सबस्क्रिप्शन तुमच्याकडं करंट इयरचे या ठिकाणी किती प्राप्त झालेले सांगितलेले आहेत, 18,000. या ठिकाणी ॲडजस्टमेंट तुमच्याकडे काय दिलेले बघा, देअर आर 500 मेंबर्स पेईंग ॲन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. म्हणजे संस्थेमध्ये किती मेंबर्स आहेत तर 500 मेंबर्स आहेत. त्यांनी त्यांच्या प्रत्येक मेंबरला किती रुपयाची वर्गणी द्यावी याची आहे बघा, 50 ईच. म्हणजे प्रत्येक मेंबरनी 50 रुपये सबस्क्रिप्शन द्यायचे म्हणजे वर्गणी द्यायचे आहेत. म्हणजे ॲक्च्युली अमाऊंट तुमच्याकडं म्हणजे संस्थेकडं किती प्राप्त व्हायला पाहिजे होती बघा. या ठिकाणी आपण वर्किंग नोट काढूया. बघा, टोटल अमाऊंट रिसीव किती व्हायला पाहिजे होती ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी दिले 500 मेंबर्स पेईंग अन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. या ठिकाणी आपण वर्किंग नोट काढणार आहोत. देअर आर 500 मेंबर्स पेईंग ऑन ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ सबस्क्रिप्शनची आपल्याकडे किती यायला हवी होती बघा, 500 मेंबर्स इंटू 50 ईच. या ठिकाणी किती आलेले आहेत बघा, 25,000. ॲक्च्युली 25,000 एवढी अमाऊंट सबस्क्रिप्शनची संस्थेकडं यायला पाहिजे होती. पण त्यातली ॲक्च्युली किती अमाऊंट प्राप्त झालेले असं सांगितलेलं आहे रिसिप्ट साईटला. या ठिकाणी 2018 to 19 फक्त करंट इयरचा आपण विचार करतो. या ठिकाणी 18,000 काय झालेले आहेत, प्राप्त झालेले आहेत. या 25,000 मधील 18,000 अमाऊंट काय झालेली आहे आपल्याकडं प्राप्त झालेले. म्हणजे किती राहिले, किती येणं बाकी आहे, 7,000 एवढी अमाऊंट काय असणार आहे, आउटस्टँडिंग असणार आहे. म्हणजे काय, 7,000 रुपीज म्हणजे सबस्क्रिप्शन 7,000 एवढं सबस्क्रिप्शन यायला पाहिजे, पण अजूनही ते आलेलं नाही. कधीतरी करंट इयरमध्ये ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिला इफेक्ट या ठिकाणी सबस्क्रिप्शनचा कोणत्या ठिकाणी जाणार आहे लक्षात घ्या. इन्कम साईटला जो आपण टोटल सबस्क्रिप्शन अमाऊंट या ठिकाणी लिहिलेलं आहे 18,000 प्लस आपल्याला माहिती आहे आउटस्टँडिंग जो काही इन्कमचा पॉईंट आहे तो आपण काय करत असतोय, ॲड करत असतोय. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणजे करंट इयर आपलं कोणतं असणार आहे बघा, 2018 to 2019. किती आलेले आहेत आउटस्टँडिंग, 7,000. लगेच आपण आउटरला अमाऊंट घेऊया 25,000. या 7,000चा म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट कोणत्या ठिकाणी दर्शवावा लागेल बघा. या ठिकाणी बॅलन्स शीट आपण तयार करून घेतलेले. या ठिकाणी बघा असेट साईटला दर्शवावा लागेल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 2018 to 19. किती काढलेले आहेत बघा आपण, 7,000. या ठिकाणी आपण इफेक्ट दर्शवलेला आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे सबस्क्रिप्शनचे दोन्ही इफेक्ट आपण दर्शवून घेतलेले आहे. नेक्स्ट सबस्क्रिप्शन आहे ते म्हणजे 2019 to 20. ॲडजस्टमेंट याच्यावरती दिलेलं नाही आहे, म्हणजे नेक्स्ट इयरचे जे काही त्याच्याशी रिलेटेड काही ॲडजस्टमेंट दिलेलं नाही आहे. त्यामुळे फर्स्ट एकच इफेक्ट आपल्याला या ठिकाणी लायबिलिटी साईटला दर्शवावं लागणार आहे बघा. या ठिकाणी सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 410. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टू डोनेशन. या ठिकाणी डोनेशनवर कोणती ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, त्यामुळे फर्स्ट एकच इफेक्ट या ठिकाणी आपल्याला दर्शवावं लागणार आहे इन्कम साईटला 6,000. बघा या ठिकाणी बाय डोनेशन 6,000.
नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टू रिसिप्ट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5400, तोही आपण या ठिकाणी नोंदवून घेतलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे इंटरेस्ट 400, तोही आपण या ठिकाणी नोंदवून घेतलेला आहे. नेक्स्ट टू एंट्रन्स फीज, तो देखील पॉईंट आपण इन्कम साईटला दर्शवलेला आहे. एंट्रन्स फीजवर काय आहे ॲडजस्टमेंट दिलेलं लगेच आपण बघूया. बघा 5 नंबरचे ॲडजस्टमेंट दिलेले काय सांगितले बघा. 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज्ड. जेवढी एंट्रन्स फीज तुमच्याकडे दिलेली आहे त्यातली निम्मी म्हणजे 50% अमाऊंट काय करायची ही कॅपिटलाइज करण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा 6200चा पहिला इफेक्ट आपण इन्कम साईटला करणार आहोत. या ठिकाणी बघा बाय एंट्रन्स फीज 6200, त्यातले लेस आपल्याला किती करावे लागतील तर 50% अमाऊंट ही काय होणार आहे कॅपिटलाइज होणार आहे. किती आले 6200च्या निम्मी रक्कम म्हणजे 50% 3100. आउटरला लगेच अमाऊंट घ्या 3100. ही जी 50% आपण लेस केलेली आहे ती सेकंड इफेक्ट आपला कुठे दर्शवावा लागेल तर कॅपिटल फंडामध्ये तो ॲड दर्शवावा लागणार आहे. 250% एंट्रन्स फीज इनरलाच घ्यायची अमाऊंट 3100. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंटकडे जाऊया. सेकंड ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1200. सॅलरी ऑलरेडी आपण कोणत्या साईटला लिहून घेतलेली आहे बघा एक्सपेंडिचर साईटला. टू सॅलरी 6000, त्यातले आउटस्टँडिंग किती रुपये सांगितले आहेत करंट इयरचे. आउटस्टँडिंग सॅलरीज आपल्याला माहिती आहे आउटस्टँडिंग आपण ॲड करून घेत असतोय. लगेच आउटरला अमाऊंट घ्या 7200. या आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला दर्शवायचा आहे बघा. आउटस्टँडिंग सॅलरी किती दिलेले आहेत 1200. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे द असेट्स ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. असेट दिलेले आहेत ओपनिंगच्या बघा. बिल्डिंग 50,000 दिलेले आहे, फर्निचर 15,000. असेट साईटला आपण ते इफेक्ट दर्शवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी ॲडजस्टमेंट त्याला दिलेली आहे बघा. असेटना दोन्ही असेटना डेप्रिसिएशन दिलेले आहे ते आपण लेस करून घ्यायचं आहे. 4 नंबरचे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10%. म्हणजे बिल्डिंगला 5% घ्यायचं आहे आणि फर्निचरचं किती पर्सेंट घ्यायचं आहे 10% आपल्याला दर्शवावं लागणार आहे. या ठिकाणी बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन 5% दिलेले आहेत 2500. फर्निचर लेस डेप्रिसिएशन 10% 1500 या ठिकाणी दिलेलं आहे. अमाऊंट लगेच आपण काय करायचे आउटरला करून घ्यायचे 47,500. नेक्स्ट आहे ते म्हणजे 13,500. नेक्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा कोणत्या ठिकाणी जाईल बघा एक्सपेंडिचर साईटला जाईल. सेकंड इफेक्ट फक्त डेप्रिसिएशनचा इफेक्ट घ्यायचा या ठिकाणी. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 2500 अँड 1500. सेकंड इफेक्ट आपला डेप्रिसिएशनचा या ठिकाणी करून घेतलेला आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बघा 5 नंबरचे आपण कॅल्क्युलेट करून घेतलेले आहे. पोस्टिंग देखील या ठिकाणी आपण एंट्रन्स फीजचं करून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा एंट्रन्स फीज. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर एनम हॅज ॲक्रूड फॉर 6 मंथ. काय सांगितलं आहे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपल्याकडे दिलेलं आहे 15,000. ती आपण बॅलन्स शीटच्या असेट साईटला पोस्टिंग करून घेतलेलं आहे बघा इन्व्हेस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5%. 5% इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंटवरचं काय झालेलं आहे ॲक्रूड हॅज ॲक्रूड फॉर 6 मंथ. काय झालेलं आहे प्राप्त व्हायला पाहिजे पण अजूनही प्राप्त झालेलं नाही. म्हणजे ॲक्रूड मीन्स काय आउटस्टँडिंग. त्यामुळे आपण ते कॅल्क्युलेट करून घेऊया बघा. या ठिकाणी वर्किंग नोट मी या ठिकाणी काढलेली आहे. 15,000 टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे किती दिलेलं आहे 15,000. इंटरेस्ट त्यांनी किती कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे 5% फॉर 6 मंथ. 6 मंथच्या यायला पाहिजेत बघा. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया. प्लस इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स
कॅल्क्युलेट कसे करायचे आहेत बघा. या ठिकाणी 15,000 इंटू 5% घ्यायचे आहेत आपल्याला. किती मंथ्सचे घ्यायचे आहेत? 6 मंथचे घ्यायचे आहेत. या ठिकाणी किती आले बघा? 375. हे म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंटची रक्कम प्लस इंटरेस्टची रक्कम, म्हणजे टोटल आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट किती झाली? 15,375. फर्स्ट इफेक्ट आपल्याला काय करून घ्यावा लागेल तर इन्व्हेस्टमेंटमध्ये तो काय करावा लागेल? ॲड करून घ्यावा लागेल. ॲक्रूड इंटरेस्ट कंसामध्ये घ्या. फॉर 6 मंथ्सचे आपण काढून घेतलेले आहेत या ठिकाणी 375. आउटरला अमाऊंट घ्या लगेच 15,375. सेकंड इफेक्ट या ॲक्रूड इंटरेस्टचा कोणत्या ठिकाणी जाईल? इंटरेस्ट आपल्याला काय झालेला आहे तर प्राप्त झालेला आहे किंवा प्राप्त होणार आहे. त्यामुळे सेकंड इफेक्ट इन्कम साईडला घ्यायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडच्या क्रेडिट साईडला म्हणजे इन्कम साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे आपल्याला? फॉर 6 मंथ 375. नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेलं आहे बघा शेवटची 7 नंबरची. कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड इनरला अमाऊंट लिहून घ्यायची आहे बघा, कारण जो काही सरप्लस येईल किंवा डेफिसिट येईल त्याच्यामध्ये आपल्याला ॲड किंवा लेस करावा लागणार आहे. एंट्रन्स फीज आपण या ठिकाणी 50% कॅपिटल फंडामध्ये ॲड केलेली आहे बघा. या ठिकाणी सर्व ॲडजस्टमेंट आपण पोस्टिंग करून घेतलेली आहेत. पेमेंट साईडचे पण सगळे पॉईंट्स आपण नोंदवून घेतलेले आहेत. आता आपण प्रॉब्लेम काय करणार आहे? टॅली करणार आहे. टॅली करत असताना प्रॉब्लेम सुरुवातीला सम करत असताना पेन्सिलचा वापर करायचा आहे. या ठिकाणी बघा क्रेडिट साईडची टोटल आपण सर्वात प्रथम करणार आहोत. इन्कम साईडची टोटल या ठिकाणी करायची आहे. किती येते बघा? 40,275 एवढी टोटल येते. नेक्स्ट म्हणजे एक्सपेंडिचर साईडची देखील टोटल या ठिकाणी आपण करून घ्यायची आहे. ती किती येते बघा? 20,880. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येईल की एक्सपेंडिचर साईड ही इन्कम साईडपेक्षा काय आहे? कमी आलेलं आहे. त्यामुळे संस्थेला काय झालेलं आहे? सरप्लस झालेलं आहे. टोटल अगोदर आपण लिहून घ्यायचे आहे 40,275. त्यानंतर 40,000 या ठिकाणी आपण लेस करून घेऊया अमाऊंट. 40,275 मायनस 20,000 डेबिट साईडची म्हणजे एक्सपेंडिचर साईडची टोटल आपली किती आलेली बघा? 20,880. या ठिकाणी किती अमाऊंट आलेली आहे बघा आपली? 19,395. म्हणजे एवढा संस्थेला काय झालेला आहे? सरप्लस झालेला आहे. या ठिकाणी आपण कशा पद्धतीने नोंदवणार आहोत बघा? टू सरप्लस कंसामध्ये लिहायचं आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम बाजू म्हणजे इन्कम साईड ही एक्सपेंडिचर साईडपेक्षा काय झालेली आहे? जास्त आलेली आहे. कितीनी जास्त आलेली आहे बघा? 19,395. सरप्लसचा फर्स्ट इफेक्ट आपण या ठिकाणी दर्शवला आहे. सेकंड इफेक्ट 19,395चा कॅपिटल फंडामध्ये आपल्याला काय करावं लागेल? तो ॲड करून घ्यावा लागेल. सरप्लस 19,395. आउटरला लगेच अमाऊंट घ्यायची आहे. या ठिकाणी 92,495. या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर साईड काय केलेलं आहे? टॅली केलेलं आहे. यानंतर बॅलन्स शीट आपली टॅली व्हायला पाहिजे. या ठिकाणी बघा या ठिकाणी असेट साईडची टोटल आपली किती आलेलं आहे? 94,105. नेक्स्ट म्हणजे लायबिलिटी साईडची देखील तेवढीच टोटल आपली आली तर बॅलन्स शीट आपली काय होणार आहे? टॅली होणार आहे. बघा तेवढीच अमाऊंट या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची पण येते 94,105. या ठिकाणी आपला प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील जो काही 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय केलेला आहे? सॉल्व केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट म्हणजे
8 नंबरचा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधला आहे तो आपण सविस्तर सॉल्व करणार आहे. पण त्याही आधी जर तुम्हाला मागील व्हिडिओमधील म्हणजेच क्वेश्चन 6 असेल किंवा क्वेश्चन 5 असेल, हे प्रॉब्लेम जर तुम्हाला सविस्तर बघायचे असतील तर मागील व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी वरील आय बटन क्लिक करून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकतात. त्यानंतर फर्स्ट चॅप्टर आपला जो आहे अकाउंटन्सीमधला म्हणजे पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंट, या टॉपिकवरील जी काही मी टेस्ट घेतलेली आहे, ही टेस्ट तुम्हाला जर द्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, ती लिंक ओपन करून तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. थँक्यू. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.